आमदार राजेश मोरे यांनी संजय राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली। तर कोण राजेश मोरे? अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्यात, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं। सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या तर संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत सकाळचा भोंगा जो काम करतोय, शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसा हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी, त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली सुपारी। आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासमान असतात धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीचं आहे। त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। हा संजय राऊत कच्च्या गुरूचा चेला नाही, हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे आणि आयुष्यभर त्याने शिवसेना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमान एतबार राहण्याचा प्रयत्न केला। तेव्हा या धमक्या ज्या असतात ना, या धमक्या या आम्हाला देऊ नये। आम्हाला जेव्हा ईडीने धमकी दिली, अमित शहाने धमकी दिली, तेव्हा आम्ही तुरुंगात गेलो, पळून नाही गेलो। ये म्हटलं मला अटक करायला, दिल्लीत म्हटलं मी इथेच बसलो आहे, हे मी अमित शहाना सांगितलं आहे, मी इथेच बसलोय तुझ्या घराच्या बाजूला, या अटक करा मला। हा संजय राऊत हा ठार वेडा माणूस आहे, कारण गेली कित्येक वर्ष ते ज्या प्रकारची वक्तव्य करत असतात, ज्या प्रकारचे अपशब्द काढत असतात, शिव्या देत असतात, पांडू या प्रकारचे शब्द वापरत असतात, त्यावरून हे सगळं सिद्ध होत आहे। कुणाच्या तरी पायावरती जाऊन ती विकायची नव्हती, गहाण ठेवायची नव्हती, जे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलं। लक्षात असू द्या संजय राऊत, तेव्हा आपण खोटं जे काही बोलताना ते जनतेला पटेल असं बोलावं।